पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात दिनांक 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने खासदार निलेश लंके हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। खासदार लंके यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांना पत्र देखील पाठविले होते। याच अनुषंगाने आज अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार लंके यांनी आजपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केलाय। प्रारंभी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दाखल झाले। यामध्ये महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणात भ्रष्टाचाराची मडकी फोडली, तर विविध तक्रारदारांचे पोलिसांविरोधात असलेल्या तक्रारींची माहिती त्यांनी दिली। या नगर जिल्ह्यामध्ये जे समाजाचे रक्षकच भक्षक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण या जिल्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि SP ऑफिसचा इतका भोंगळ कारभार आहे। एका कर्मचाऱ्याला 10-12 वर्ष त्या ठिकाणी त्याची बदली होत नाही। एखादा कर्मचारी जर त्या गुन्हे अन्वेषण शाखेतून जर निलंबित झाल्यानंतर तो कधी 500 दिवस हजर न होता त्याला डायरेक्ट हजर करून घेतलं जातं। हजर करून ज्या विभागातला कर्मचारी निलंबित झाल्यानंतर त्याच विभागात त्याला घेता येत नाही, तरी पण संबंधित PI त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी आपल्याकडं त्याला बोलून घेतलं जातं, त्याला परत त्या विभागामध्ये काम दिलं जाते। असे अनेक प्रकारचे हित संबंध ठेवून, आर्थिक संबंध ठेवून असे चुकीचे प्रकार बरेच या विभागामध्ये केलेले आहेत। आणि जर पोलीस विभागामधील प्रत्येक कर्मचाऱ्याबाबतीत कशा पद्धतीने चुकीची त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कर्तव्य बजावत असताना काम केलं हे सुद्धा याचं रेकॉर्ड आमच्याकडे लेखाजोखा आहे। आणि या जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात अवैध धंदे वाढलेले, अवैध धंदे वाढल्यामुळं जास्त खुनाचे प्रकार पाहायला मिळतात। 307 सारखे गुन्हे या ठिकाणी झाले, 326 सारखे गुन्हे या ठिकाणी झाले। अनेक गुन्हेगारी या जिल्ह्यामध्ये वाढलेले, याचं सर्वच्या सर्व पोलीस प्रशासन जबाबदारी आहे या गोष्टीला। म्हणजे माझ्याकडे तर कुठल्या विभागामध्ये किती हप्ता घेतला जातो हे सुद्धा माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे। कुठल्या चंदन तस्करीमध्ये काय केलं जातं, रेशनिंगमध्ये काय केलं जातं, लोखंड स्टीलमध्ये काय केलं जातं, गुटख्यामध्ये काय केलं जातं, कॅफेमध्ये काय केलं जातं, वाळू कशा पद्धतीने चालती, IPLचं रॅकेट कसं त्या ठिकाणी चालतं, तुमचा वेश्या व्यवसाय कसा चालतो, तुमचे नगरमधल्या इतर अवैध धंदे असू, मटका कसा चालतो, बिंगोमुळे तर आमच्या अनेक तरुणांना आत्महत्या करावं लागते। नगर जिल्ह्याचं रेकॉर्ड पाहिलं तर 2 दिवसाला एखादा तरुण त्या ठिकाणी आत्महत्या करतो। बिंगो असू, महाव्याच्या किती प्रमाणात टपऱ्या वाढलेल्या आहेत। विना परवाना हॉटेल, ज्या हॉटेलमध्ये अवैध प्रमाणात दारू धंदे त्या ठिकाणी चालतात। आमच्या अकोलनेर भागामध्ये पेट्रोल डिझेलची कशी तस्करी चालती, असे अनेक अवैध धंदे, जुगार क्लब किती आहेत। आणि आमच्या सोनार व्यावसायिकांना तर इतका त्रास दिला जातो, एखाद्या सोनं चोरीतल्या आरोपीला काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे नाव घ्यायला लावायचे, त्या व्यापाऱ्यांना आणून त्या ठिकाणी मारहाण करायची आणि व्यापाऱ्यांकडून अनेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळवायचा। म्हणजे असे या ठिकाणी अनेक गंभीर प्रकार आज तुमच्या सगळ्यांसमोर आज मी या ठिकाणी सादर करणार आहे। खऱ्या अर्थाने जो दिनेश आयर नावाचा PI आहे, म्हणजे अतिशय इतक्याच चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कामकाज केले। एक कर्डिले नावाचा कर्मचारी जर कुठल्या तालुक्यामध्ये कोणाला PI बसवायचं हे जर करत असेल एखादा अधिकारी, पोलिसच बऱ्याच अवैध धंद्यांना पार्टनर आहेत। हे सगळं आमच्याकडे डाटा आहे, हे ऑन रेकॉर्ड आम्ही हे सगळं घेऊन आज या ठिकाणी आम्ही SP कार्यालयासमोर बसलेले। आमचं म्हणणं एकच आहे, जे कर्मचारी जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी या ठिकाणी कारभार केला ते निलंबित झाले पाहिजे। आणि जो PI LCB विभागाचा PI गुन्हे अन्वेषण शाखा, त्याला सायबरचा पण चार्ज दिला, त्याला तात्काळ त्या ठिकाणाहून काढलं पाहिजे। अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात आम्ही बसलेलो आहे। तर आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्ह्यातले सगळ्या प्रकारचे अवैध धंदे बंद झाले पाहिजे।
आज आम्ही प्रातिनिधिक मडकी फोडतोय. भ्रष्टाचाराचा पापाचा मडका आता भरलेला आहे. आजपासून ते फोडायला आम्ही सुरुवात करतोय. या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत आहे. कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही. याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे यावेळी खासदार लंके म्हणालेत. उपोषण म्हणल्यावर ते माझं अनलिमिटेड उपोषण आहे. तुम्हाला तर माझं माहिती आहे, मला आउटपुट मिळाल्याशिवाय उठणार नाही. उपोषण आहे माझं. ते काय आज नाही माझ्या मागण्या मान्य झाल्या तर मी आज 4 दिवस किंवा 8 दिवस बसणार, पण माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणार. तुम्ही आज या ठिकाणी पाहिलं असेल, जिल्ह्यातून अनेक लोकांनी तक्रारी घेऊन आले. आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला धमकावलं. आमची सत्य बाजू असताना सुद्धा आमचं ऐकून घेतलं जात नाही. अरे आमच्या काल परवाची श्रीगोंद्यातली घटना, ते भोसले नावाचा PI आमच्या मुस्लिम समाजाचा एखादा माणूस जर चांगला व्यवसाय करीत असेल, दूध धंद्याचा व्यवसाय करतो, त्याच्या गोठ्यावर जाऊन त्याला दमबाजी केली आणि त्याच्या गोठ्याला कुलूप लावण्याचं काम केलं. त्या गोठ्यावर आमच्या दुभत्या गाया, त्या गोठ्यावर म्हशी, त्या डेअरी उत्पादकांनी सांगितलं की या आमच्या मुस्लिम समाजाचा एक सर्वसामान्य शेतकरी तो माझ्या डेअरीवर दूध आणून घालतो, त्याला सुद्धा सांगितलं की तू या ठिकाणी चुकीचा व्यवसाय करतो. अरे ही कोणची पद्धत तुमची? आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसांनी वेगळे धंदे, चांगले धंदेच नाही करायचे का? आमच्या मुस्लिम समाजाचे किंवा इतर व्यापारी जर गाया घेऊन जात असेल, बैल घेऊन जात असेल, तर त्यांना सुद्धा अडवलं जातं आणि त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीची मागणी केली जाते. ही पद्धत कोणची? हे कोणाच्या म्हणणं पोलीस स्टेशन चालतं? हे सगळं भ्रष्ट पोलीस स्टेशन आहे. या राज्यामध्ये सगळ्यात महाभयंकर प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आज. अहो माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीचं निवडणुकीच्या कालखंडामध्ये CDR काढलं, माझे मोबाईल ट्रेसिंग केले. अहो यापेक्षा भयानक तुम्हाला सांगतो, ज्या विभागाच्या अंतर्गत आपण काही एखाद्या माणसाने चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करीत असताना आपण एंटी करप्शन डिपार्टमेंटकडे तक्रार करतो, त्या विभागातील अधिकाऱ्यांचे सुद्धा नंबर याने ट्रॅप केलेले आहेत.